तमाशे पाहिले, पण तुमच्यासारखी नाचणारी बाई कोणत्याच शाहिराच्या फळामध्ये नाही आहे. 50 वर्षापासून शायरी करतो, पण तुमच्यासारखे कलाकार कोण्या फळामध्ये नाही पाहिजे. माझ्या शरीराला तुम्ही आणि छिद्र करून आतमध्ये शिरल्या, माझ्या शरीराचं पाणी पाणी केलं बाई, अंतःकरणाचं पाणी पाणी केलं. वा, खूप सुंदर कला आहे तुमची बाई. ऐकता का, सांगू का? सांगा. आज राहिली बाई कला तुझी खरी, आज पाहिली बाई कला तुझी खरी, खरोखर आहे इंद्राची परी. मोहित झालो तुझ्या कलेवरी, काय बोलणार काय बोलणार जिजी, काय बोलणार काय बोलणार काय बोलणार काय सांगणार जिजी, काय बोलणार काय बोलणार. बाई एवढी मी कलाकार आणि तुझी असून तुझी ओळख नाही केली कोणी, तुझी ओळख केली ना कोणी, तुझी ओळख केली ना कोणी, आणि पडवी सरणी आणि माझ्या पासून होईल उद्धार, होईल उद्धार जिजी, होईल उद्धार, होईल उद्धार, होईल उद्धार, होईल उद्धार जिजी, होईल उद्धार, होईल उद्धार. बाई तुमच्या कलेचे पैसे तुम्ही मागल तेवढे देणार मी, त्याची काळजी करू नका. पण एक गोष्ट तुम्हाला विचारू का? कोणती? माझ्या गड्याने सांगितलं आहे, मला तर काही माहित नाही, पण तुमचा पती मरण पावला, तुम्ही विधवा, विधवाच आहे मी. तुम्हाला एक मुलगा आहे, तेही खरंय. इंजिनियर आहे. हो. बाई मागच्या वर्षी 11व्या महिन्यात माझी पाटलीन मरण पावली, माझा वाडा सुना पडलाय. बाई काही दोस्त मित्र माझ्या मागे लागले, पाटील म्हातारपणात तुमचं कोण कर, म्हातारपणासाठी एखादी बायको करून टाका. मी ना विचार केला, जर बाई चांगली नाही निघली तर प्रॉपर्टीसाठी काही बाया नवऱ्याने मारून टाकतात, म्हणून माझी हिंमत नाही झाली बाई बायको करायची. पण म्हातारपणाचा सहारा बायकोच राहते. पोरगाही साथ देत नाही, करत नाही, सुनही करत नाही, वेळ आला तर पोरगी करत नाही, म्हणून म्हातारपणात बुड्याचं बुडी करते किंवा बुडीचं बुडा करते. आता विचार कर बाई, तुला मुलगा आहे, तू मुलाचं लग्न करशील, तुझ्या घरी सून येईल, समजा मुलाने कोणा नोकरी लागली आणि तो आपल्या बायकोले घेऊन गेला तर म्हातारपणात तुझं कोण कर? नाही एकटीच घरी, कुठे जाणार आहे हो मी? हो ठीक आहे, ती हातपाय चालते तोपर्यंत एकटी राहशील, आपल्या हाताने करशील ना खाशील. पण जेव्हा ते हातपाय थकले आणि म्हातारपणात जर दोन घात जीव कोण देईन, त्या हाताने जमलंच नाही काही, कोण तुझी आंघोळ करण, कोण तुझं करण बाई म्हातारपणात. म्हणून म्हातारपणात तू जर बिघडली तर तुझा पती कर, माणूस बिघडला त्याची बायको कर, असं माझं मत आहे. माझ्या मनातली गोष्ट सांगून राहिलो. म्हणून तुझ्यासारखी बाई जर माझ्या वाड्यामध्ये आली तर मी गंधर्व विवाह करीन, असं नाही आणली कोणती बाईनं घरामध्ये ठेवली असं नाही करणार. मी गंधर्व विवाह करीन तुझ्या बरोबर आणि संपूर्ण माझी इस्टेट, माझा वाडा हे संपूर्ण तुझ्या नावावर प्रॉपर्टी करून दे. कारण मी मेल्याच्या बाद हे ग्रामपंचायतची प्रॉपर्टी बनन, सरकारची प्रॉपर्टी बनन.
मग सरकारची प्रॉपर्टी बनण्याच्या ऐवजी तुझ्यासारख्या बाईचं जर भलं झालं याच्यात काय काय गुन्हा अशी माझी इच्छा आहे. साहेब हा तुम्ही म्हणताय तुमचं सगळं बरोबर आहे, पण या क्षणी मी तुमची बायको बनू शकते एवढं नाही सांगू शकत. हा पण काही महिन्यानंतर तुमची बायको म्हणेन हा शब्द देऊ शकते, पण या क्षणी नाही. काही महिन्याच्या बाद तू माझी बायको बनशील, पण या क्षणी तू माझी बायको बनू शकत नाही. याचा अर्थ तुझ्यावर काहीतरी संकट आहे. हो आहे, मला 5 लाख रुपयाची सक्त जरूरत आहे. कशा करता बाई? माझा मुलगा दवाखान्यात तडफडत मरणाची झुंज घेते, त्याला ब्रेन अटॅक आलाय. अरे 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 डॉक्टरांनी 5 लाख रुपयाचा खर्च सांगितला. अरे 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 नाही नेलं तर माझा मुलगा तसंच मरून पडेल. बरोबर आहे, बरोबर आहे बाई. आणि 5 लाख रुपये कोण देणार? एका विधवा बाईला कोणी नाही देणार. 1500 रुपये कोणी देईल बाई, पण 5 लाख रुपये कोण देणार? बाई घाबरू नको, घाबरू नको मा. चांगल्या ठिकाणी आली तू. या हाताने मी काही दान धर्म केला, काही बिमार लोकांनी मी दवाखान्यात नेऊन सुधरवलं, गरीब लोकांच्या पोरीचे लग्न मी माझ्या पैशाने केले बाई. पुण्याचं काम केलं मी वाईट काम नाही केलं. मला माहित आहे मी मेल्याच्या बाद संग्रहांनी ना एवढे मोठे पैसे एवढे मोठे प्रॉपर्टी. मग जेव्हा एखाद्या गरीबाच्या कामात माझा पैसा लागून राहिला तर काय वाईट आहे? माझ्या 5 लाखानं तुझ्या पोराला जीवन दान मिळत आहे, तुझा पोरगा वाचत आहे. बाई माय 5 लाख रुपये हरामात नाही जाणार, नाही जाणार बाई. घाबरायचं नाही. 5 लाख नाही, त्या पोराले 10 लाख म्हणशील तरी मी त्यासाठी तयार आहे. पण पोराले मरू नाही द्यायचं, ठीक आहे, पोराले वाचवाच. ठीक समजली? आहे. वाचवा. पण तुझ्या पोराले सुधारायला किती दिवस लागेल? 1 महिना, 2 महिना, 3 महिने. खूप झालं. 3 महिन्यापर्यंत मी तुझी वाट पाहिजे. आणि 3 महिन्यामध्ये कदाचित तू आली, आपण पद्धतशीरपणे गंधर्व विवाह करू. तुला आणि तुझ्या मुलाच्या नावावर ही प्रॉपर्टी राहील. तुम्ही मरतपर्यंत खात तरी तुम्हाला सरणार नाही. ठीक आहे मी पाटील. करून देईन बाई, काय हरकत नाही. मी बोललो तेच करणार. ठीक आहे पाटील मी साहेब. खोटं नाही बोलणार. हा हो. 5 लाख घेऊन जा. हो हो. हे घे. 5 लाख आहे. हो ठीक आहे पाटील साहेब. आणि अजून मी लागेल तर पैसे नाही याच नको, एवढीच पुरेसे आहे. नाही लागले तर सांगू नको. बरं ठीक आहे पाटील. बिमारी आहे. नको नको, बस एवढीच पुरेसे आहे. ठीक आहे ना? हो, मग मी आता ठीक आहे 3 महिन्यामध्ये येतो. हा 3 महिन्यात ये. बाईची गरज भागली. 5 लाख रुपये दिले. 5 लाख रुपये घेऊन बाई गेली. पोराने सुधरवलं आणि 5 लाख विसरलं. काय जमाना आहे? कोणा विश्वास करावा या जमान्यात? सांगा. चांगलं काम करा तिकडूनही तसंच, ना वाईट काम करा तिकडूनही तसंच. पाटलानं वाईट काम नाही केलं, आता दया घेतली त्या बाईची. काऊन? तिच्या कलाकारीवर पाहून, तिच्या कलाकारीवर पाहून 5 लाख रुपये दिले. आता बघा. हा आदित्य डेकोरेशन चिपडी फ्रो आदित्य गजवी यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. पाटलाने घेतली बापा बाईची दया. 5 लाख रुपये दिले मोठा करून हिया. बाईने पारली नाही क्रिया. काय होणार, काय होणार धीरे धीरे, काय होणार, काय होणार काय होणार, काय होणार धीरे धीरे, काय होणार, काय होणार धीरे धीरे. मुलाला बापा दुरुस्त केले आणि घरी त्याला नेले आणि राहू लागले खुशीने फार, खुशीने फार धीरे धीरे निघून गेले फार, खुशीने
बाई मायेगाळात विसरली, आताच तर माझा पोरगा मरता मरता वाचला, आणि पुन्हा जर कोणती बिमारी झाली मरून गेला तर सुनही पाहणं भेटणार, नातू नत्र पाहणं भेटणार. म्हणून बाई आपल्या पोराचं लग्न करते. आता बघा लग्न करते बाई, बघा आता मायेगाळ भुलली आणि पाटलाने विसरली. पण नाही दादा, पाटलानं पैसे